कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील शेतकऱ्यांच्या शेतात 6 जण गुप्तधन शोधण्यासाठी फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। गबाड हाती लागावं म्हणून फिरणाऱ्या या 6 भामट्यांना शेतकऱ्यांनी 1 किलोमीटर पाठलाग करून पकडलं। या भामट्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। परिणामी घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता। सदर घटनेची माहिती पोलिसांना देत या 6 जणांना पोलिसांच्या अधीन करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख बशीर शेख शेरू, अब्दुल रहीम शेख, अनिस शहा, युसुफ शहा हे सर्व आरोपी सारवणी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी आहेत। कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावातील डोंगरगाव व मोहरा परिसरामध्ये हे 6 जण मध्यरात्री शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बॅटरी घेऊन फिरताना आढळून आले। भामटे असल्याच्या संशयावरून याबाबत गावकऱ्यांनी माहिती देण्यात आली। गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत 6 जणांचा पाठलाग करायला सुरुवात केली। आरोपी पळत असल्यामुळे तब्बल 1 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर आरोपी शेतकऱ्यांच्या हाती लागले। शेतकऱ्यांनी 6 जणांना याबद्दल विचारपूस केली असता आरोपींनी शेत नांगरणीसाठी ट्रॅक्टर येत असल्यामुळे आम्ही त्यांची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले। मात्र शेतकऱ्यांना संशय आल्याने शेतकऱ्यांनी खोदून विचारणा करण्यास सुरुवात केली। या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत 6 जणांना ताब्यात घेतलं आहे। तसेच त्यांच्याकडून पूजेचे साहित्य व खोदकाम करण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे। तर या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन कहाळे यांच्या तक्रारीवरून किशोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान नाचनवेल परिसरामध्ये यापूर्वी देखील गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने खोदकाम करून त्या ठिकाणी पूजा केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। या परिसरात गुप्तधन असल्यामुळे या ठिकाणी गुप्तधन शोधण्यासाठी मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा देखील येथे नागरिकांमध्ये आहे।